जिल्हा माहिती ज्याला आपण लोकशाहीचा स्तंभ म्हणून मान्यता दिलेली आहे आणि आता मॅडमने जसं सांगितलं आरसा ही समाजाचा, प्रशासनाचा, समाजाच्या प्रगतीचा, समाजाच्या अधपतनाचा सर्वच विषयाचा आरसा जर कोण मांडत असतील तर ते आपण सर्व मांडत असतो. आणि मग हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये कालांतराप्रमाणे आज आपण बाळशास्त्री जांभेकरांना स्मरण करून या ठिकाणी या कार्यशाळेचा प्रारंभ केलेला आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी जेव्हा दर्पण लिहायला घेतलं त्यावेळेची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर आमूलाग्र नाही, जमीन आसमानचा शब्दसुद्धा त्याला फिका पडेल एवढा फरक झालेला आहे. आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा कालापरात्वे म्हणजे मागच्या वर्षीचे उद्दिष्ट यावर्षी ते राहतीलच याची गॅरंटी नाही. पत्रकारासमोरची आव्हानं, पत्रकारासमोरची उद्दिष्ट, पत्रकारांची कार्यशैली ही कालपरात्वे बदलत चाललेली आहे. कारण त्यावेळेच्या सिच्युएशन बदलत चाललेले आहेत, लोकांच्या मागण्या बदलत चाललेल्या आहेत, प्रशासन बदलत चाललेलं आहे, तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे, अनेक सुधारणा घटनेमध्ये होत आहेत, प्रशासनामध्ये होत आहेत, समाजाची अत्यंत गतिमान प्रगती होत आहे. आणि या पार्श्वभूमीवर ज्या काळामध्ये आपल्याकडे ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळेसच्या सगळ्या पत्रकारांचं ध्येय होतं लोकशाही स्थापित करणे, इंग्रजांना पिटाळून लावणे. आणि त्यावेळेस मग लोकमान्य टिळकाने सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे अग्रलेख लिहिले. त्याच्यानंतर महाराष्ट्र एकीकरणाचा प्रश्न आला. म्हणून प्रिंट मीडियामध्ये जेव्हा मी वाचत असतो तेव्हा तुम्ही जर का बातम्या वाचल्या तर आता कमी शब्दांमध्ये लिहिणारा जो काही रिपोर्टर असेल ती बातमी बरोबर क्लिक होते. खूप तुम्ही जर का भारूड लिहून ठेवलं आणि त्याच्यामधून जो काही त्याला मूळ सांगायचा जो मुद्दा आहे तो मुद्दा जर का त्यात आला नाही, म्हणजे त्याला बातमीमधला जीव जो आहे ज्याला आपण म्हणतो बातमी ही सजीव असली पाहिजे, बातमी ही जिवंत असली पाहिजे, ती जर का आपल्याला समजायची असेल तर ती कला जी आहे ती कला आता समजून घ्यावं लागेल. पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही की तेव्हा मारतसे लेखच्या लेख लिहिले राहायचे, मग ती पानभर ते बातमी राहायची. आता तशी परिस्थिती राहिली नाही, कारण बातम्यांचं स्वरूपही एवढं झालं, बातम्या पण खूप मोठ्या झाल्या. तुमचे संपादक म्हणा किंवा प्रिंट मीडियामधले किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधले सुद्धा देखील तुम्ही थोडक्यात सांगा, मोजक्या सेकंदामध्ये तुमची बातमी तुमची कशी कव्हर होईल याचं आता फार मोठं तंत्र निर्माण झालं आहे. म्हणजे तंत्रशुद्धरित्या बातमी कशी तयार व्हावी, म्हणजे हे सगळ्या बाबी कार्यशाळेमध्ये खरं पाहिलं तर घेतल्या पाहिजे की हाऊ इट इज टूड बी इन अ व्हेरी इफेक्टिव्ह मॅनर, वन व्हेरी क्रिस्पी वी कॅन कीप इट. तर या अनुषंगाने मला वाटतं की सर्वच पत्रकारांचं या कार्यशाळेसाठी उपस्थित राहत असताना म्हणजे शुद्धलेखन हा एक भाग झाला, बातमी कशी